हे जलाशय, ही धरणं आणि हे सिंचन प्रकल्प, हे सगळं आपल्या धुळ्यात होतंच. पण कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज हेच जलाशय, हीच धरणं, हे सिंचन प्रकल्प सुजलाम सुफलाम दिसत आहेत. ते डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या सिंचन क्रांतीमुळे. पाणी हा तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक. केवळ पिण्यासाठीच नाही, तर शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात पाण्याची मुबलक उपलब्धता हे ध्येय पुढे ठेवून डॉक्टर सुभाष भामरेंनी विविध सिंचनाची कामं केली. पाण्याची चातकासारखी वाट बघणं काय असतं हे धुळेकर जनतेशिवाय अधिक चांगलं कोण जाणू शकेल. पण धुळेकरांनो, पाणी टंचाईचे ते दिवस आता गेलेत. आज दर 2 दिवसांनी आपल्याला सहजासहजी पाणी मिळतंय. धुळ्यातील लहान मोठ्या 200 गावांना बारमाही शेती, सिंचन आणि पिण्याचं पाणी पुरवण्याकरता कोट्यवधींचा निधी खेचून आणला. त्यातूनच या सिंचनाच्या कामांमुळे आज दूरवर पाणी पुरवणं शक्य झालंय. धरणाची क्षमता वाढली आहे. तसंच या पाणी पुरवठ्याचा लाभ बऱ्याच मोठ्या क्षेत्राला घेता येणार आहे. अक्कलपाडा धरणातील पाण्याच्या साठ्याचा फायदा धुळेकरांना थेट मिळावा, यासाठी देखील डॉक्टर सुभाषबाबा भामरेंनी प्रयत्न केलेत. खासदार भामरे यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे आज धुळ्यातील जलाशय, धरणं आणि सिंचनातून पाणी नाही, तर विकास गंगाच वाहतेय असा ठाम विश्वास धुळेकर व्यक्त करतात. जनतेचं मिळाल्यास पाठबळ, विकास कामांना येईल अधिक बळ.